सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। बालदिनाच्या भरपूर शुभेच्छा। मुळात बालदिन असं जेव्हा म्हणतो तेव्हा एक लक्षात येतं की लहानपण देवा देगा मुंगी साखरेचा ठेवा ही जी आहे, ही मुंगी साखरेचा ठेवा ही जी ओळ आहे, ही आपण सगळेजण जगाच्या रहाटगाडीमध्ये धावताना, धावपळीमध्ये, गोंधळात असताना सुद्धा सतत मनामध्ये कुठे ना कुठे गुणगुणत असतो। मुळातच सारं काही नवं नवं, सारं काही हवं हवं असा वाटण्याचा कालावधी आणि सगळ्यांच्या आकर्षणाचा बिंदू म्हणजे हे बालपण। या बालपणाचा कालावधी फुलपंखी आहे, सुंदर आहे, हवा हवासा आहे असं सगळं सतत आयुष्यभर वाटत असतं आणि पुन्हा 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 मन ओढ घेत असतं ते बालपणामध्ये। आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा असं लक्षामध्ये येतं की आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये जागतिकीकरण, अभ्यास, तंत्रज्ञान, स्पर्धा, महत्त्वाकांक्षा, जिद्द हे सगळे शब्द जे आहेत ते परवलीचे शब्दांनी आजचं बालपण हे व्यापलेलं आहे। मग हे व्यापलेलं बालपण वेगळं आहे पण तरी सुद्धा हवं हवंसं आहे। याच अनुषंगाने आजचा आपला सखी सह्याद्रीचा बालदिन विशेष भाग काय आहे? बालदिन बालांसाठी। बालदिन बालांसाठी आजच्या आपल्या विशेष भागाचे पाहुणेही तसेच विशेष आहेत। सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी परिचयाचं असं नाव अनंत भावे सर। नमस्कार सर। नमस्कार। सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। मी म्हटलं तसं आपल्या परिचयाचं हे नाव आहे ते सह्याद्री वाहिनीचे ज्येष्ठ वृत्त निवेदक म्हणून आपण त्यांना जाणतोच। लहान मुलांसाठी खास साहित्य निर्मिती करण्याची त्यांची एक ओढ आहे आणि साहित्यकार म्हणून काम करताना लहान मुलांसाठी मी काय करू शकतो याच विचारातून सतत 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 लिखाण करत आज त्यांच्या पुस्तकांनी अर्धशतकी वाटचाल ही केव्हाच पूर्ण केलेली आहे। त्यांच्या पुस्तकांची नावं सुद्धा आपण बघितली सुद्धा, चिक्की खाओ, गरगरा गरगरा, पटापटपूर पटापटपूर, जेणेकरून मुलांना या पुस्तकांकडे आकर्षित कसं करता येईल, साहित्याकडे आकर्षित कसं करता येईल, गप्पा गोष्टी याद्वारे मुलांना कशा पद्धतीने उपदेश आहे संदेश देता येईल आणि कृतीशील राहण्या पद्धतीने कशा पद्धतीने मुलांना शिस्त वळण लावता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे कार्यक्रम सुरू असतात आणि याच अनुषंगाने बालदिन म्हणून त्यांच्याकडून अधिक आपण जाणून घेणार आहोत। आजच्या या गप्पा आपल्या तासभर सुरू राहतीलच, पण मंडळी आजचा बालक हा उद्याचा पालक असतो। मग हा उद्याचा पालक जेव्हा घडणार आहे तेव्हा थोडंसं अजून मागे आलं तर सुदृढ गरोदरपण जे आहे ते जेव्हा असेल तेव्हाच सुदृढ बालक जन्माला येईल। हा प्रवास लक्षात घेऊन सह्याद्री वाहिनीनं सुदृढ गरोदरपण यासाठी गर्भसंस्कार किती मोलाचा आहे या दृष्टिकोनातून एक छान गाणं तयार केलेलं आहे। चटकन आपण ते बघूया आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूया।
मातेलाही स्वास्थ्य हवं, सुदृढ बालपणासाठी सुदृढ गर्भावस्था या आणि या अनुषंगाने अतिशय सुदृढ आहार, व्यायाम आणि काळजी, मानसिक स्वास्थ्य हा मोलाचा मूलमंत्र सगळ्यांनी जपायला हवा. बालदिनानिमित्त आजचा विशेष भाग बालदिन बालांसाठी आणि तज्ज्ञ आहेत अनेक पुरस्कार प्राप्त बालसाहित्यासाठी खास पुरस्कार साहित्य अकादमीचा ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे, विज्ञानी साहित्याचा जास्त पुरस्कार मिळाला आहे ते आपले परिचयाचे अनंत भावे सर. सर, बालदिन म्हणजे नेमकं काय? बालदिन आपण गर्भसंस्काराचा उल्लेख झाला इथे एका गाण्यामध्ये. नंतर मूल जन्माला आल्यानंतर मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती आपण काही ना काही प्रकारचे संस्कार मुलांवरती केले पाहिजेत. पण संस्कार याचा अर्थ शिस्त, संस्कार याचा अर्थ त्यांना एका रेघेमध्ये त्यांनी चाललं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह. संस्कार म्हणजे नुसता उपदेश, करकरीत अशा प्रकारचा उपदेश असा अर्थ मी बोलावत नाही. मला असं वाटतं की मुलांना आनंदी राहण्याचा हक्क आहे आणि आनंदी राहण्याचं आवश्यक अशा प्रकारचं वातावरण हे त्यांच्या भोवती आपण समाजाच्या सगळ्या घटकांनी निर्माण केलं पाहिजे. म्हणजे आईवडिलांनी तर ठेवलंच पाहिजे आनंदी वातावरण घरच्या घरी, पण शाळा आहे, त्या शाळेमध्ये शिक्षक आहेत, प्राचार्य आहेत आणि त्या शाळेच्या अवतीभोवती असणारा समाज आहे. या सगळ्यांनी मला असं वाटतं की मुलांना असं वातावरण आपण दिलं पाहिजे की ज्याच्यामध्ये मूल हे आपोआप शिकायला लागेल, आपोआप त्याची जिज्ञासा जागी होईल आणि या जिज्ञासेतून कितीतरी गोष्टी ते स्वीकारू शकेल असं मला वाटतं. जेव्हा आपण असं म्हणतो की तुम्ही मला बोलताना खूप छान मगाशी मेकअप सुरू असताना सांगितलं ते म्हणजे की बालदिन हा रोजच आहे. हां, म्हणजे मला असं वाटतं की 14 नोव्हेंबर हा बालदिन असा वेगळा बालदिन काढायची गरज नाही की दर दिवस हा बालदिनच आहे असं मानून त्या मुलांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि असं जर आपण लक्ष मुलांकडे दिलं तर मला असं वाटतं की वेगळी राष्ट्राची काळजी आपल्याला करावी लागणार नाही. म्हणजे खरोखरच मला असं वाटतं की ही आपली संपत्ती आहे आणि या संपत्तीची गुंतवणूक जर आपण योग्य प्रकारे केली तर मला असं वाटतं पुढची अनेक वर्ष ही आपली बरी जाऊ शकतील. हां, आणि याच्यासाठी जे सगळे उपाय आहेत ते उपाय आपण करायला पाहिजेत असं मला वाटतं. म्हणजे मुलांना फक्त पाठ्यपुस्तकं आणि फक्त शाळा असं देऊन चालणार नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला व्यायामशाळा सुद्धा द्यायला पाहिजेत, त्यासाठी छंदवर्ग त्यांना द्यायला पाहिजेत, त्याच्यासाठी मला असं वाटतं ग्रंथालयं द्यायला पाहिजेत, त्यांच्यासाठी त्यांचं अभिसरण सगळ्या समाजाच्या घटकांशी होईल अशा प्रकारची व्यवस्था करायला पाहिजे. आपण ती करतो का हा प्रश्न आपण विचारला पाहिजे सगळ्या समाज घटकांनी आपल्या प्रत्येकाला. खरंय. आता हे सगळे जे मुद्दे आहेत ना, ह्या सगळ्या मुद्द्यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा मुलांना आजच्या काळामध्ये हे सगळं शिकवायचं आहे, ही पालकांची ओढ आहे आणि हे ग्रहण करावा हा अट्टाहास आहे. होय. मग यामध्ये कुतर ओढ होते का? होते ना. मला असं वाटतं की आपण खरोखरच मुलांकडनं काही वेळेला या प्रकारच्या अपेक्षा करतो की त्याने भराभरा शिकून जावं. हां, आणि त्याच्यामध्ये स्पर्धा असल्यामुळे आपल्या मुलाने शेजारच्या मुलांपेक्षा काहीतरी वरचढ असावं असा जो आग्रह असतो तो आग्रह थोडासा बरोबर नाही आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक मूल वेगळं असतं आणि तो जो वेगळेपणा आहे तो वेगळेपणा आपण समजून घेतला पाहिजे. अभ्यासक्रमातला जो काही असेल वरचढपणा, हा वरचढपणा म्हणजे सगळं असं नाही मानता कामा. त्याच्यामध्ये चांगला एखादा छंद तो जोपासत असेल तर त्याला महत्त्व दिलं पाहिजे आणि या छंदामध्ये समजा चित्रकला असेल, गाणं असेल, चांगला खेळ असेल तर मला असं वाटतं की त्याला उत्तेजन पण द्यायला पाहिजे. बरोबर. आणि ते उत्तेजन दिल्यानंतर आपल्यामध्ये फक्त अभ्यासासाठी स्पर्धा असं राहणार नाही. आणि ती निरोगी स्पर्धा जी आहे ती निरोगी स्पर्धा ही खऱ्या अर्थाने समाजोपयोगी आहे, सुदृढ वातावरणासाठी. होय. खरंय. कार्यक्रमातला पहिला प्रश्न घेऊया आपण. घ्या, जरूर जरूर. माझं नाव रश्मी पराग चवंडे. माझा प्रश्न असा आहे की मुलांशी संवाद नक्की कसा हवा? माझं नाव अक्षता आंब्रे आहे. बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज मुलं ज्या वातावरणात वाढत आहे त्या मातृभाषेची पिछेहाट होऊ नये यासाठी काय करावे? परवलीचे प्रश्न आहेत. संवाद. मुलांशी संवाद कसा साधावा याचं ना खरं पाठ्यपुस्तक असं नाही आहे.
की या गोष्टी करा म्हणजे मुलांचे संवाद साधला जाईल. दरम्यानच्या काळामध्ये मूल काही प्रश्न विचारेल, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मूल जे असतं ना, मुलगा जो असतो, मुलगी असते, हिच्या मनामध्ये अक्षरशः 1000 प्रश्न असतात आणि हे 1000 प्रश्न ते वेगवेगळ्या पद्धतीने विचारत असतात. सगळे प्रश्न काही शब्दातच येतात असं नाही, तर त्याच्या वागण्यामधून देखील हे प्रश्न विचारले जातात आणि तिथे खरा तुमचा डोळसपणा असायला पाहिजे. तुम्ही पालक कशासाठी झालात असा प्रश्न मला पडतो मुलाच्या भूमिकेत गेल्यानंतर. तुम्ही पालक आहात ना, मग तुम्हाला समजायला पाहिजे, आमचं स्पंदन हे मुलांना समजायला पाहिजे, असं ते व्हायला पाहिजे. मातृभाषेचा जो प्रश्न काढला तो अगदी बरोबर आहे की पुष्कळ गोष्टी मातृभाषेमुळे मुलं शिकू शकतात. आणि दुसरी भाषा जर असेल, बिगर मातृभाषा जी असेल, या बिगर मातृभाषेचं देखील प्रशिक्षण देता येतं. मला असं वाटतं मातृभाषेतून शिक्षण आणि दुसऱ्या भाषांचं प्रशिक्षण हा एक उत्तम अशा प्रकारचा उपाय होऊ शकतो. मला असं वाटतं की त्या मातेचं समाधान झालं असेल. खरंय. मी त्यांनी आता जो विचारला, दोन्ही प्रश्नांना आपण थोडंसं एकत्र करूया, म्हणजे सांगड घालून पुढे जाऊया. ते म्हणजे संवाद पण हवा आणि मातृभाषाही हवी. तुमच्या पुस्तकांची नावं जेव्हा आम्ही बघतो तेव्हा पटापटपूर, चिक्की खाव, जे रोजच्या बोलण्यातले शब्द आहेत, ज्याला आपण बोली भाषेतला शब्द कॅची मुद्दा म्हणते बोली भाषेतला, तर अशा पद्धतीची आहेत. तर ह्याच्यामध्ये म्हणजे त्या भावविश्वामध्ये जाऊन करणं, याविषयी मार्गदर्शन करा. याचं एक साधं कारण असं आहे की मला असं वाटतं की मुलांनी गंमत करावी, मुलांनी मजा करावी, मुलांनी संबंध शाळेपासून घरापर्यंत आणि बाहेर सुद्धा चक्क चैन करत हिंडावं असं मला वाटत असतं. आणि मुलांनी आनंदी राहणं याच्यासाठी मी लिहितो. माझा स्वतःचा जो स्वभाव आहे तो स्वभाव अशी मजा करण्याचा आहे आणि त्या मजा करण्याच्या स्वभावामधून मी माझ्या कविता लिहिलेल्या आहेत. माझ्या अनेक गोष्टी देखील याच्यातूनच उद्भवलेल्या आहेत. आता मी उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येऊ शकेल की मी जादूच करतो शब्दांची. आता उदाहरणार्थ मी मुलांना एक सांगतो, कार्यक्रम करतो तेव्हा की बघा मी आता इतकी साधी कविता म्हणणार आहे. कवितेचं नाव आहे चहा, कॉफी, कोको आणि दूध. आता हे मुलांच्यासाठीच्या कवितेचं नाव हे म्हटल्यानंतरच मुलं सरसावून बसतात. याचं कारण त्यांच्यासाठी मुळी बाग किंवा मुलांना काय एखादा पक्षी, असं काहीतरी त्यांच्यासाठी म्हणजे खरं मुलांसाठीचं लिहिणं असं मानतात. कधी कधी लांब नेलं जातं. आणि मी त्यांना कविता अशी सांगतो की काही मुले चहा पितात, त्यांना पाढे लवकर येतात. आता चहा पिणाऱ्या मुलांना पाढे लवकर येतात हे जे काही कार्यकारण भाव आहे त्याची गंमत वाटते मुलांना. काही मुले कॉफी पितात, त्यांना हिशेब लवकर येतात. काही मुले कोको पितात, याचं कारण त्यांचे जी माता पिता असतात ना ते असं मानतात की चहा कॉफी वगैरे टॅनिनवाली द्रव्य आहे, तसं नाही, कोको दिला पाहिजे त्यांना. आणि त्यामुळे चहा, काही मुले कोको पितात त्यांना गणिते लवकर येतात, काही मुले चहा पितात त्यांना पाढे लवकर येतात, काही मुले कॉफी पितात त्यांना हिशेब लवकर येतात, काही मुले कोको पितात त्यांना गणिते लवकर येतात. आणि माझं चौथं जे कडवं आहे ते चौथं कडवं असं स्फोटकपणे त्यांच्या पुढे येतं, त्यांच्या कानावर पडतं. ते असं की काही मुले नुसतं दूध पितात त्यांना, काही मुले नुसतं दूध पितात त्यांना मिशा लवकर येतात. जो विरोध आहे त्या विरोधाने त्यांना जी गंमत अनुभवायला मिळते ती गंमत, हे मला असं वाटतं की ही गंमत आहे. शेवटी जो ट्विस्ट द्यायचा आहे तो पटकन. आणि माझ्या कवितांमध्ये इतक्या प्रमाणामध्ये ते असतं, मग मुलं त्याचं अनुकरण करतात. आणि अनुकरण हा देखील एक चांगला संस्कार आहे, खूप चांगला संस्कार आहे. आणि मुलांनी अनुकरण करत मला असं वाटतं की शब्दांची रचना करावी, गोष्टींमध्ये घडामोडी रचाव्या आणि गंमत करावी. खरंय. हे सहजच बोलता 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 तुम्ही एकदम छान शब्द वापरला, तो म्हणजे स्फोटक शेवट. बरोबर. ह्या स्फोटक शेवटाच्या वेगवेगळ्या कविता मला आज कार्यक्रमभर भरपूर ऐकायच्या आहेत आणि प्रेक्षकांनी तो आनंद नक्कीच द्यायचा आहे. आणि प्रत्येकाचं दडलेलं बालपण जे आहे, लहान मूल जे आहे, ते या निमित्ताने आज बाहेर येईल. पुढच्या मुद्द्याकडे वळूया. नमस्कार, मी रुचिरा केर्लेकर आपणा सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. सर, आता माझा प्रश्न असा आहे, प्रत्येक जण शिक्षक आणि पालकसुद्धा आपल्या आपल्या कामात गर्क असतात, तर तुम्हाला कसं वाटतं विद्यार्थ्यांचं शिक्षकाशी नातं कसं असावं? मला असं वाटतं की मैत्रीचं नातं असावं
आणि या मैत्रीच्या नात्यामध्ये या मुलाला कितीतरी गोष्टी शिक्षक सांगू शकतात. पाठ्यपुस्तक तर आहेच, पण पाठ्यपुस्तकाच्या पलीकडच्या जगाची ओळख शिक्षकांनी करून द्यावी असं मला वाटतं. आता जगाची ओळख नावाची जी गोष्ट आहे ती गोष्ट पुन्हा फक्त भूगोलाचं पुस्तक, नकाशा अशातून नाही येत. मी मुलांना काय सांगतो बघा, की मी मुलांना सांगतो की मी संबंध पृथ्वी प्रदक्षिणा केलेली आहे. हां, मग कारण मला ते म्हणजे स्वस्थच बसवत नाही. आपण मुलाला आपल्या त्या वसाहतीमध्ये डांबून ठेवतो. मला असं वाटतं की साहसबाजी मुलांनी शिकली पाहिजे आणि त्याच्याकरता मुलांनी सगळीकडे संचार केला पाहिजे आणि त्याच्यामध्ये खर्चटेल लागेल पण ती किंमत द्यायला पाहिजे. अगदी. पण डोळे उघडे ठेवून तुम्ही असा संचार केलात तर तुम्हाला खूप गोष्टी आत्मसात करता येतील. मी मुलांना असं सांगतो की मी सगळीकडे संचार केलेला आहे आणि तिथे मला 3 गोष्टी काय आढळल्या सांगतो तुम्हाला. एके ठिकाणी एवढा उन्हाळा असतो, एके ठिकाणी एवढा उन्हाळा असतो की तळहातावर पाव ठेवताच त्याचा म्हणे टोस्ट होतो. एके ठिकाणी एवढी थंडी असते, एके ठिकाणी एवढी थंडी असते की एके ठिकाणी एवढी थंडी असते की तोंडाबाहेर जीभ काढली तर जिभेचेच आईस्फ्रूट होते. क्या बात आहे. आता या दोन्ही परिचयाच्या गोष्टी आहेत मला ना, टोस्ट आणखीन आईस्फ्रूट. आणि यानंतर तिसरं जे कडवं येतं ते पुन्हा असं आघातमय की ज्याच्यामध्ये एके ठिकाणी एवढा पाऊस पडतो, एवढा पाऊस पडतो की तिथला बेडूक बारमास रेनकोट घालतो. आता या सगळ्या परिचयाच्या वस्तू, परंतु त्यांचं नातं जे मी जोडून टाकलंय त्या जोडून टाकलेल्या नात्यामुळे मुलाला अत्यंत गंमत वाटते, अत्यंत गंमत वाटते. आणि ते बेडकाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला लागतात आणि पावाकडे आणखीन या बेडूक सगळ्यांच्या डोळ्यासमोर पटकन येतो. खरं आहे. हे चित्रदर्शी काव्य जे आहे हे तुमच्या लिखाणाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल. आता यामध्ये असं होतं ना की आज सतत शिक्षक असो किंवा पालक असो ह्या सगळ्यांना आपापली व्यवधानं खूप वाढलेली आहेत. मग या घाई गर्दीमध्ये प्रत्येकाला काही ना काही गाठायचंय, जायचंय आणि बरोबरीने आपल्या मुलानं असं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, या सगळ्या शिस्तीचे, स्वयंशिस्तीचे आणि बऱ्याच उपदेशांचे बडगे त्यांच्या डोक्यावर आपण ठेवलेले असतात. अगं पल्लवी, पण पुस्तकं आहेत ना त्यांच्यासाठी. पण पुस्तकांमध्ये सुद्धा असं होतं की हे करा 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 असे सतत. चांगली ग्रंथालय असतील आणि त्याच्यामध्ये बहुविध पुस्तकांचा पसारा असेल तर मुलांना निवड करता येईल ना. बरोबर. आणि मुलांना पुस्तकातून खूप शिकता येईल. खरं. हां, खूप शिकता येईल असं मला वाटतं. आणि मुलांना जर पुस्तकातून शिकायचं असेल तर त्याच्यासाठी पुस्तकं जरूर त्यांना उपयोगी पडू शकतील. उदाहरणार्थ बघा की मला असं वाटतं की पुस्तक हा देखील एक शिक्षकच आहे. पुस्तक हा पालक आहे, पुस्तक ही माता आहे आणि पुस्तक हा मोठ्या समाजामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र असलेल्या अशा प्रकारचं काहीतरी आहे. ते सखा आहे. हां, सखा आहे, नक्कीच मित्र आहे तो. म्हणजे हे नच पुस्तकं, म्हणजे एक कविता आहे पुस्तकांवरची. हे नच पुस्तकं ही तर खिडकी जगभोवतीचे बघण्यासाठी. तुम्ही कुठेही असा, छोट्याशा घरामध्ये, गल्लीमध्ये तुमचं घर असेल पण तरी देखील तुमच्या हातामध्ये पुस्तक असेल तर एक खिडकी असते आणि या खिडकीतून तुम्हाला कुठल्याही जगाच्या कोपऱ्याचं दर्शन घेता येतं. हे नच पुस्तकं ही तर खिडकी जगभोवतीचे बघण्यासाठी, हे नच पुस्तकं ही तर दुर्बीण अदृष्टाला भिडण्यासाठी. म्हणजे जयंत नारळीकरांचे हे तिथे बसून नुसते गणित करून आकाशातल्या त्या ताऱ्यांचा वेध घेऊ शकतात. हे नच पुस्तकं हा परवाना विश्वनागरिक होण्यासाठी. तुम्ही असाल मुंबईमध्ये, तुम्ही असाल कुठल्या तरी खेड्यामध्ये राहात, कुठल्या तरी अगदी अक्षरशः गल्लीमध्ये राहत असाल पण पुस्तक तुमच्याकडे असेल तर हा परवाना असतो, तुम्ही जगाचे नागरिक होऊ शकता. आणि काय आनंद आहे हो, तुम्ही लहान मूल आहात आणि लहान मुलं असताना जगाचे नागरिक होण्याची मिजाज तुम्ही होऊ शकता. आणि हे नच पुस्तकं हा तर आरसा स्वतःलाच ओळखण्यासाठी. हां, याचं कारण असं की तुमचा अनुभव जो आहे तो अनुभव अक्षरशः अत्यंत मर्यादित असतो आणि पुस्तकामधून दिला जाणारा जो अनुभव आहे हा अनुभव तुम्हाला सगळ्या गोष्टी, तुमचे डोळे उघडणारा असतो, तुमचा कान उघडणारा असतो, तुमच्या हृदयाच्या फाकवणारा असतो. खरं. हां, आणि अशी पुस्तकं जर तुम्ही त्यांनी मुलांच्या अवतीभोवती तुम्ही ठेवलीत, मला असं वाटतं मुलं खूप शिकतील. मस्त. शब्दांमधनं बालपण अनुभवण्याचा हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग असा सुरू राहील. वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. बालमजुरांच्या संख्येच्या बाबतीत भारत सगळ्यात अग्रेसर आहे. 3 वाजता मी कामाला जाते, त्याच्या आधी मी माझा अभ्यास करते. का बरं ही अशी परिस्थिती? प्रत्येकाला पोटभर नसेल, आपण थोडं तरी खायला मिळावं म्हणून मी काम करते. मुलांकडून काम करून घेणं सोपं जावं
म्हणून मोठी माणसं गरिबीच्या नावाखाली मुलांना काम करायला भाग पाडतात. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. सकाळचा नाश्ता करताना आपण राजासारखं जेवावं आणि दुपारचं जेवण करताना एका कामगारासारखं. आपल्या गरजेनुसार आपल्याला खायचंय. या धावण्याच्या नादामध्ये आमच्या छोट्यांचं बालपण कुठे हरवतंय का? पालकांमध्ये वेळ न देता येण्यामुळे संशय घेण्याचं प्रमाण खरंच खूप वाढलंय. मला माझ्या आईबाबांसारखंच वागायचंय. यंग तरंग प्रसारण मंगळवारी सायंकाळी 5:05 गुरुवारी रात्री 10 वाजता आणि रविवारी सकाळी 10:30 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बालदिन बालांसाठी हा बालदिन विशेष कार्यक्रम आपण संवाद साधत आहोत अनंत भावेसर यांच्याशी. आत्ता एक जो मुद्दा आला की शिक्षक पालक यांचं असलेली व्यवधानं, मुलांना सांभाळणं आणि त्याबरोबर तुम्ही एक छान मुद्दा की वाचनालयामधनं एक खुलं आकाश त्यांच्यासाठी मार्गदर्शनासाठी खुलं होतं. आता गंमत अशी आहे, मुख्य मेख अशी येते, हे वाचा म्हणून सांगून मुलं वळत नाहीत, उपदेशाचे डोस पुरत नाहीत, मग पुस्तकं उचलून वाचायची कशी? आता उचलून वाचायची कशी म्हणजे एकतर बहुते ती उपलब्ध करून दिली पाहिजेत असं मला वाटतं. आणि दुसरं असं की त्यांच्याशी वेगवेगळ्या व्यक्तींनी, समाजातल्या वेगवेगळ्या गोष्टी करणाऱ्या व्यक्तींनी संवाद साधला पाहिजे. आता मी विचार करतो की समजा सचिन तेंडुलकर आहे आणि हा आमचा सचिन तेंडुलकर मराठी शाळांमध्ये गेला, मग त्याला आमच्या शिक्षकांनी, प्राचार्यांनी रीतसर आमंत्रण करून बोलावलं आणि त्या मुलांपुढे तो बोलला. काय विलक्षण आहे हो अनुभव, तो मुलांना असू शकेल अनुभव की जो मुलगा हा आपल्यापेक्षा 3-4 वर्षांनी समजा मोठा असताना 15व्या वर्षी एखादा चेंडू त्याच्या नाकावरती आदळतो, तो रक्तबंबाळ होतो आणि त्याला असं सांगितलं जातं बा जा आवरा तुम्ही बरं का तुमचा खेळ, असं असताना तो शांतपणाने आपला खेळ चालू ठेवतो आणि 200 कसोटी खेळतो. हे जे उदाहरण त्यांच्यासमोर राहू शकतं आणि तो येणार. हो, सचिन तेंडुलकरला मुलांशी बोलायला आवडणार हे आपण गृहीत धरलं पाहिजे. आपण असं मानतो की सचिन तेंडुलकर कसा येणार, तो एवढा मोठा, असं नसतो मोठा. तो मुलांसाठी कोणीही मोठं नाही हे आपण मुळात आधी लक्षात घेतलं पाहिजे. मी स्वतःवरून सांगतो, मी असं मानलं की मला मुलांसाठीच लिहिलं पाहिजे आणि मला जमतंय ते, आणि जमतंय म्हटल्यानंतर मी माझी सगळी शक्ती मुलांसाठी लिहिण्यामध्ये लावली आणि शाळांमधून मी कार्यक्रम करतो. पण आपल्याकडे या बाबतीमध्ये जो पुढाकार अनेक घटकांनी घ्यायला पाहिजे तो घेतला जात नाही. आणि त्याच्यातला आणखीन महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याकडे इतर राष्ट्रांच्या प्रमाणे सगळीकडे समतोल विकास झालेला नाही आहे. म्हणजे आपल्या शहरांमध्ये सुद्धा या प्रकारची तफावत आढळते, पण गावामध्ये तर काय विचारायलाच नको. जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या प्रमाणामध्ये प्रगती झाली असेल मुलांची शाळांमधून, त्या प्रमाणात तालुक्यांच्या ठिकाणी नाही, गावांच्या ठिकाणी जाईल. आणि हे कधीतरी आपल्याला करायला पाहिजे, सांगायला पाहिजे. ती खूप अवघड. हे सोडाच, म्हणजे खुद्द विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये देखील आपण मुलींचं काय करतो. सर, या मुद्द्याकडे वळते, पण एक प्रश्न खोळामध्ये तो घेते आणि पुन्हा आपल्या मुद्द्याकडे वळूया. माझं नाव अनुराधा अशोक कुलकर्णी. माझा प्रश्न असा आहे की मुलांमधली जिज्ञासा वाढावी यासाठी काय करावे बरे? माझं नाव वैष्णवी स्वार. माझा प्रश्न असा आहे, मुलांना चांगलं साहित्य वाचायला द्यावं हे पटतंय, पण कोणतं द्यावं? जिज्ञासा कशी वाढवायची? मी पटकन सांगेन की माझी पुस्तकं वाचा म्हणून. मला असं वाटतं की पालकांनी स्वतःची जिज्ञासा वाढवायला पाहिजे. आपण वर्षानुवर्ष एकाच पद्धतीचा स्वयंपाक त्या मुलांच्या मुखामध्ये कोंबतो, ह्याचा काय अर्थ लावायचा? मला असं वाटतं की आपली सगळी राहडी जी आहे ती राहडी घडीची आहे आणि तशी असता का पण आहे. तुम्ही जरा धाडसं दाखवा ना, मुलांना न्या त्या गोष्टींकडे, असं मला वाटतं. आणि तसं जर मुलांसाठी तुम्ही वेगळं काहीतरी द्यायचा प्रयत्न केलात, मुलं त्याला प्रतिसाद देतील असं मला वाटतं. रोज काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी असं करायला पाहिजे. खरंय. आणि पुस्तकांचा मुद्दा जो आहे, जिज्ञासाही त्यातून कुतूहल जागृत होईल, विचार करायला मुलं प्रवृत्त होतील याविषयी सुद्धा, किंवा साहित्यामधनं सुद्धा किंवा संभाषणातनं हे वाढवता येईल, नाही का? होय. नाही, लेखकांची एक तर भेट घडवा, त्यांना एक दुसऱ्या भाषेमधल्या पुस्तकांचा परिचय करून द्या. दररोजच्या दिवशी तुम्ही फळ्यावरती अशा काहीतरी बातम्या देऊ शकाल की ज्यांच्यामुळे मुलांची जिज्ञासा जागी होऊ शकेल. ज्या मुलांची जिज्ञासा जागी होते ना, ते काही करू शकतात पोरं, असं मला खरोखर प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्यांना जिथे जायचं असेल तिथे जाऊ द्या, तुम्ही फक्त हात द्या त्यांना आणि ती मुलं सुटतील.
आणि तशी सुटणारी मुलं मला आवडतील जायला. मस्त. हे छान आहे की ग्रंथालय, जिज्ञासा आणि पुस्तकं यांची सांगड. आता साहित्यामध्ये खूप गोष्टी असतात. मुलांचं वय, आकलन क्षमता आणि त्यांची वाचनाची ओढ या सगळ्याची सांगड घालत त्यांच्यासमोर नेमकं आपण काय द्यावं? मला असं वाटतं खरंच जेवढं द्याल तेवढं थोडंच आहे असं मला वाटतं. मला तर असा अनुभव आहे, मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेची अशी सहल, मला असं वाटतं शाळेच्या सहली सगळ्या राज्यामधून जाव्यात आणि अशा प्रकारची जर काही एखादी यंत्रणा, एखादं जाळं आपल्याला उभारता आलं तर असं जे आपण ऐकतो नुसतं की भारतामध्ये जे आहे ते जगामध्ये नाही, हे जे नुसतं ऐकतो सुभाषित आम्ही, ते प्रत्यक्ष मुलांना बघू दे ना. क्या बात आहे. प्रत्यक्ष बघू दे मुलांना. आणि तसं बघण्यासाठी म्हणून पालकांनी आपली गुंतवणूक केली पाहिजे, शिक्षकांनी केली पाहिजे गुंतवणूक, आणि समाजातल्या राजकारणी व्यक्तींनी केली पाहिजे, समाजधारक लोकांनी केली पाहिजे, सगळ्यांनीच केली पाहिजे. आपण आपला वाटा उचलला पाहिजे मुलांच्या भल्यासाठी. तो आपण वाटा उचलतो का हे आत्मपरीक्षण करायला पाहिजे. मला असं वाटतं नाही करत आपण. म्हणजे आता कसं झालं की बालदिन साजरा करताना आज खरंच शिक्षक आणि पालकांनी अंतर्मुख होण्याची वेळ आहे आणि पर्यायानं समाजानंही स्वतःविषयी आणि कृतिशीलतेने या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायला हवा, नाही का? नक्की नक्की नक्की. पुढचा मुद्दा घेऊया. माझं नाव स्मिता राजेश जाधव आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की मुलांना काही सांगायला गेलं की ते आधी नाहीच म्हणतात, असं का? नमस्ते, माझं नाव वैशाली अशोक मोहित. बाळ दिनाच्या शुभेच्छा. माझा प्रश्न असा आहे, बाळ कामगाराकडून काम करून घेणे योग्य आहे का? दुसरा प्रश्न आधी घेतो की बाल कामगारांकडून काम करून घेणं बरं नाही, हे तर खरंच आहे. पण आपल्याकडची जी आर्थिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये इतकी अशी नाडलेली कुटुंबं असतात की त्या नाडलेल्या कुटुंबांना मुलांना कामाला लावायलाच लागतं, नाहीतर त्यांच्या तोंडातच काही पडणार नाही असं असू शकतं. आणि आधीचा प्रश्न काय होता? त्यांना असं म्हणणं होतं की मुलांना काहीही सांगितलं की त्यांचा नन्नाचा पाढा ऑन असतो. नाही, मुलांना काही सांगितलं तर ते नन्नाचा पाढा म्हणतात. याचं कारण त्यांनी जर पालकांनी अंतर्मुख झाले तर बहुतेक वेळा तेच नन्नाचा पाढा अनेक गोष्टींमध्ये करत असतात. अनेक गोष्टींमध्ये ते म्हणत असतात. उदाहरणार्थ, त्यांच्या शेजाऱ्यांच्या बाबतीमधले त्यांचे कर्तव्य ते पार पाडतात का? त्यांच्या माहेर आणि सासरची कर्तव्य जी असतात ती पार पाडतात का? किंवा साध्या सण उत्सव आणि जत्रा यांच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की मुलांना तिथे घेऊन जाणं या बाबतीमध्ये नाहीच. बरं, ह्या सगळ्यासाठी ना पैसे नाही लागत, किंवा जर लागले तर ते डोळसपणाने सुद्धा तुम्हाला वापरता येतात असं मला वाटतं. आणि तशी जर व्यवस्था आपण करू शकलो तर नन्नाचा पाढा हा आपल्या जगण्यामधूनच नाहीसा होईल. आणि तसाच जर नाहीसा झाला तर मुलांपर्यंत पोहोचेलच ना तो. मस्त. तुम्ही जे शाळांमध्ये जे कार्यक्रम करता त्याच्यामध्ये अगदी सहज सोप्या भाषेमध्ये उपदेश आणि सहज कानगोष्टींमधनं संदेश हे साध्य होतं. हे याचं एक झलक किंवा काही कविता गोष्टींमधनं सांगाल? हो, मी करतो ना. मला काय आहे, मला स्वतःला प्राण्यांबद्दल अत्यंत प्रेम आहे. आणि मी आता कासव हा माझा फार लाडका तसा प्राणी आहे आणि मी कासवावरती जवळजवळ 60 ते 70 कविता लिहिलेल्या आहेत. आता एका प्राण्याबद्दल एवढ्या कविता, आणि एकच कासव असं नाही, मी हत्तीवरती 20-25 कविता लिहिलेल्या आहेत. आणि मोठे प्राणी जे झेब्रा किंवा जिराफ यांच्यावरती कविता, आणि वेगवेगळ्या याच्यावरती मी झाडांवरती 100 कविता लिहिलेल्या आहेत. त्यामुळे झाड हे मला असं वाटतं की इतकं प्रेमाचं प्रतीक आहे. आणि झाडावरती 50-100 कविता लिहिणारा हा माणूस आपल्यामध्ये आहे असं लक्षामध्ये घेतल्यानंतर आपोआपच पर्यावरणाचे वेगळे उपदेश करण्याची गरज नाही. मुलं करतीलच झाडावरती प्रेम. आणि मी अशा शाळा बघितलेल्या आहेत की ज्या शाळांमध्ये या प्रकारे शिक्षकांनी गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे त्यांच्या आवारामध्ये त्यांनी मुलांना कामाला लावलेलं आहे आणि झाड असं वाढताना बघणं म्हणजे विलक्षण अशा प्रकारचा अनुभव तो असू शकतो. मी काय करतो, आता समजा कासवाच्या बाबतीमधली माझी एक कविता सांगतो. आणि ती कविता सुद्धा आधीच्या ज्या कविता म्हटल्या आपण त्या सारख्या आहेत की कविता अगदी साधी. आणि ही गंमत आहे, तुम्ही कविता ही ओबडधोबड अशी असून चालत नाही. मुलांची कविता ही एकदम बिनतोडच असली पाहिजे.
त्याच्यामधली थेट, आणि तिथे कुठेही सैलपणा असून चालत नाही. आपल्याकडे मुलांच्या साहित्याबद्दलचे हे गैरसमज आहेत की कसंही जरा कच्चं लिहिलं ना की मुलांसाठी नाही, मुलांसाठी विशेष प्रकारे ते पक्कच लिहायला पाहिजे, बारकावे टिपत नेमकेपणा. तिथे ही सैलपणा असूनच चालणार नाही. त्यामुळे माझी कविता अतिशय साधी आहे. कासव चाले हळूहळू, कासव चाले हळूहळू, त्याच्या पायाला झालंय गळू. सस्सा चाले तुरु तुरु, हरिण चाले भुरू भुरू, सांबर चाले ठुरू ठुरू, हत्ती चाले हळू, त्याच्या पायाला झालंय गळू. घोडा चाले टपाक टपाक, झिब्रा चाले झपाक झपाक, जिराफ चाले थपाक थपाक, अस्वल चाले हळू, त्याच्या पायाला झालंय गळू. आता इथून मी कविता उचलतो, आणि ते कशी उचलतो तर चाले हे जे क्रियापद आहे ते कायम ठेवतो. प्राणी पण चालतात, तशी वाहनं पण चालतात. मोटार चाले सुई सटक, गाडी चाले कुई कटक, आगबोट चाले भुई भटक, विमान चाले हळू, विमान चाले हळू, त्याच्या चाकाला झालंय गळू. आता मुलं जी चकितच होतात ती, आणि त्यांना असं वाटतं की, आणि हे हा अनुभव आहे त्यांचा ना, आकाशामध्ये असणारच विमान आहे ते म्हणून पुष्कळ वेळा आपल्याला स्थिर दिसतं, मग ते चालतंय की नाही, आकाशामध्ये उडतंय की नाही, अशा प्रकारचा एक संभ्रम आपल्याला असू शकतो. तर या संभ्रमावरती आधारलेलं असं शेवटचं कडवं त्यांनी बघितल्यानंतर मुलं जी खुश होतात, आणि मुलांची अशा प्रकारे झालेली खुशी याच्याहून मोठं बक्षीस असं तुम्हाला असत नाही. खरे अचानक उसळणारा जो हशा आहे, अचानक त्यांना कहाणी में जो ट्विस्ट आता है ते त्यांना एकदम पकडतो नाही का, आणि त्यांना हे असंच हवं असतं की कायम एक पठडीतलं संवाद. मी तुला म्हटल्याप्रमाणे असं आहे की तुम्ही पत्त्यांची जादू करताना त्यावेळेला तुमचं वय काहीही असो, त्या वयामध्ये तुम्हाला गंमतच वाटते त्याची, अरे आपण असं असं फसलो, इतकं छान वाटलं. तशाच प्रकारची माझ्या कवितेमध्ये ही जादूच असते, शब्दांची जादू असते, नादाची जादू असते, यमक अनुप्रासांची जादू असते. आणि इतकी जादू जर एखाद्या कार्यक्रमामधून मिळत असेल तर मला असं वाटतं की ती मोठं बक्षीस येते मुलांसाठी, मोठं पारितोषिक आहे. आणि या बाबतीमध्ये मला असं वाटतं आपले सगळेच घटक समाजाचे आहेत, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मुलांपर्यंत पोहोचणं, मुलांना आपल्यामध्ये सामावून घेणं, आणि विश्वास वाटू देणं मुलांना की बाबा ही आपली सगळी आपली माणसं आहेत, आणि ही आपली माणसं आपल्या भल्याची काळजी घेतात. प्रसंगी ओरडतील, बरोबर, प्रसंगी ताडणही करतील, पण तरी देखील ती आपल्या भल्यासाठीच आहेत, असा विश्वास जर मुलांमध्ये आणि या घटकामध्ये निर्माण झाला ना, मला असं वाटतं आपण जे हिशेब केलेले असतील प्रगतीचे त्याच्यापेक्षा सोपे स्वस्त हिशेब करावे लागतील. क्या बात आहे. एक महत्वाचा मुद्दा इथे आला तो म्हणजे विश्वासाचा. या मुद्द्याविषयी बोलूया, आपण एक प्रश्न घेऊया. माझं नाव अशोक अंकुश नाईक. मला प्रश्न असा विचारायचा आहे की ही लहान लहान मुलं जी आपल्या शहरामध्ये असतात किंवा गावखेड्यामध्ये असतात, त्यांना गरिबीच्या मागे शिक्षणाला वंचित असतात ती. तर अशा वेळेला मोठमोठे आम्ही असं बघण्यात आलेलं आहे किंवा पाहण्यात आलेलं आहे की सचिन तेंडुलकर सारखे मोठे प्लेयर लोक त्यांना दत्तक घेऊन त्यांना थोडीफार मदत करतात. पण असंच जर आव्हान सरकारने अशा मोठ्या व्यक्तींना केलं तर त्याच्यात वावगं काय? वेगळा मुद्दा आणि वेगळा प्रश्न आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतं की मुलांची प्रगती आणि या दृष्टिकोनातनं मदत? नाही, मला असं वाटतं की तेंडुलकरचं त्यांनी नाव घेतलं, पण आपली सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आपल्या सगळ्यांकडे मला असं वाटतं की जिथे अर्धी चपाती मला पुरणार असते, अशा वेळी उरलेली जी अर्धी आहे ती अर्धी मी भुकेल्याला देणं हे माझं कर्तव्य ठरतं. मला असं वाटतं कुठेतरी या प्रकारची मी तुलना करत नाही खरं म्हणजे, पण ही एकूण सांस्कृतिक अशा प्रकारची भलेपणाची गोष्ट आहे. आणि हा सांस्कृतिक भलेपणा ज्या देशांकडे आहे त्या देशांनी प्रगती केलेली आहे, आणि आपल्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण ते करत नाही. आणि अशी का तफावत असावी श्रीमंत आणि गरीब, आणि याच्यात इतकी तफावत मला तर समजूच शकत नाही. त्यामुळे छोटे छोटे न्यास यांच्याकरता हे व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्या बाबतीमध्ये जरा जर अंतर्मुख आपण झालो तर मला असं वाटतं की अगदी छोट्या
कमाई करणाऱ्या गटाला देखील असं जाणवेल की बाबा मी 4 घासांपेक्षा माझा एक 5वा जो घास आहे तो 5वा घास गरीब माणसाच्या मुलाच्या मुखामध्ये पडला पाहिजे. आणि अशी जर कुठेतरी जाणीव निर्माण झाली तर या देशाची प्रगती फार झपाट्याने होऊ शकेल. बरोबर आहे. आणि ती जाणीव निर्माण करण्याकरता भोवतालचं जे वातावरण आहे ते वातावरण हे अधिक मोलाचं असलं पाहिजे, प्रभावी असलं पाहिजे, पोषक असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून बोलताना आता जो थोडासा आधी आपला मुद्दा आला होता तो म्हणजे विश्वासाचा. होय. आज मी अमुक व्यक्ती सांगितलं किंवा घरी येऊन मी हे सांगितलं तर माझी आई मला माझ्याकडून ऐकून घेईल, ती माझ्यावर ओरडणार नाही, रागवणार नाही. किंवा आजीला बाबांना सांगितलं तर हे ओरडतील आणि अमुक व्यक्ती ओरडणार नाही. हा जो घरामध्ये विश्वास निर्माण होतो ना, किंवा मित्राला सांगितलं तर तो मजा करेल माझ्याबरोबर, पण घरात सांगितलं तर ओरडा बसेल, ही जी भावभावनांचे खेळी सुरू होते ना, याच्यामध्ये विश्वास कमवायचा गमवायचा हे काय नेमकं गणित असतं? मला असं वाटतं की पालकांनी थोडं प्रौढ व्हायला पाहिजे, समजूतदार व्हायला पाहिजे. मुलांची जी मानसिकता आहे ती मुलांची मानसिकता इतकी काय म्हणू पाऱ्यासारखी असते, दोलायमान नसते, पाऱ्यासारखी असते, खूप इकडे तिकडे जाणारी असते. आणि ही इकडे तिकडे जाणारी जी मानसिकता आहे ती मानसिकता समजून घेणं आणि त्यांना काही आश्वासक अशा प्रकारचं वागणं आणि बोलणं असं जर आपण करू शकलो तर फार चांगलं होईल. आणि म्हणून मी त्या अर्थाने पहिल्यापासून म्हणतोय असं की आपल्यासाठी रोजचाच आहे बालदिन. बालदिन हा रोजचाच असला पाहिजे. रोज आपल्याकडे सहनशक्ती हवी, रोज आपल्याकडे सगळं हवं सर्व, पण कसं आणायचं सर हे सगळं? ते जरा कठीण आहे. त्याच्यासाठी जो व्यायाम आहे तो व्यायाम हा खरोखरच करायला पाहिजे. सहनशक्ती ही सगळ्याच बाबतीमध्ये अवलंबायला हवी, नाही का? कविता ऐकूया तुमची एखादी की जी पटकन कॅची आहे आणि जी आम्हाला सगळ्यांना. काय आहे की तुम्ही मगाशी जो उल्लेख केला होता अगदी सुरुवातीला कार्यक्रमाच्या आरंभी की सगळी धावपळ असते चाललेली, आणि या धावपळीमध्ये स्वस्थता कशी मिळवायची तर या धावपळीचं चित्रण करणारी अशी माझी कविता आहे. आणि ती आपल्या मुंबईचा जो अनुभव आहे तो मुंबईचा अनुभव म्हणजे आपण सतत धावत असतो, पळत असतो आणि त्याच्यावर ते आधारलेली कविता. मी मुंबईला मुंबापुरी असं म्हणतच नाही, मी तिला पटपटपुरी असं म्हणतो. पटपटपुरी कायम सगळीकडे हा मंत्र ऐकूया तुम्हाला. अरे पटपट पटपट आवर, शाळा आहे ना, पटपट कर, पटपट दप्तर भर, पटपट बूट घाल, पटपट चल, असं जे चाललेलं असतं. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये एक पुष्कळ वेळेला घाई 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 याच्यामध्ये कार्यकारण बा उलटा सुलटा सुद्धा होऊ शकतो. तर तो मुलांना कसा समजवायचा, पालकांना कसा समजवायचा, माझा कार्यक्रम ऐकणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना कसा समजवायचा, तर त्याच्याकरता मी कविता लिहिली होती की पटपटपूरचे पटपट अण्णा, पटपटपूरचे पटपट अण्णा इतके पटपट पटपट, इतके पटपट पटपट, इतके पटपट पटपट, सर्दी आधीच शिंका देती पटपट पटपट पटपट. असा इथे जो क्रम मी उलटा पालटा केला त्याने मुलांना एकदम पटतं. खरोखरच आधीच जर घाईघाईने आपण शिंका देऊन ठेवल्या तर मग सर्दी व्हायला हरकत नाही ना. किंवा पटपटपूरचे पटपट नाना इतके पटपट पटपट, इतके पटपट पटपट, निजण्याआधीच गोरू लागती पटपट पटपट. पटपटपूरचे पटपट भाऊ, पटपट भाऊ इतके पटपट पटपट, इतके पटपट पटपट, चढण्याआधीच उतरून येते पटपट पटपट. मग मी मुलांना असं सांगतो की असं तुम्हाला परत पुरुषांचं वर्णन करून नाही, मी बायका सुद्धा त्यातल्या तशाच आहेत. पटपटपूरच्या पटपट आत्या, पटपटपूरच्या पटपट आत्या इतक्या पटपट पटपट, इतक्या पटपट पटपट, इतक्या पटपट पटपट, धुण्याआधीच कपडे पिळती पटपट पटपट पटपट. पटपटपूरच्या पटपट आजी इतक्या पटपट पटपट, इतक्या पटपट पटपट, इतक्या पटपट पटपट, पूजेआधीच प्रसाद देती पटपट पटपट. मस्त, तो सगळ्यांना पटपटपूरच्या पटपट वहिनी इतक्या पटपट पटपट, इतक्या पटपट पटपट, इतक्या पटपट पटपट, दिवाळी आधीच दसरा करती पटपट पटपट पटपट. आता इथे मी काय करतो की इथे मी तेच जो क्रम आहे तो तसाच ठेवतो आणि मुलं हसतात. त्यांना मग जाणीव करून देतो, अहो मी तसंच आहे आणि तुम्हाला मी गंडवलं. तर लक्षामध्ये असं ठेवायचं की समोरून बोलणारा जो माणूस आहे तो संपूर्ण शहाणा आहे असं मानायचं नाही. तो आपल्याकरता गंडवणार आहे, आपल्याकरता फसवणार आहे आणि जागरूक राहायला पाहिजे. त्यामुळे डोळे उघडे ठेवले पाहिजेत, कान उघडे ठेवले पाहिजेत आणि मुख्य म्हणजे 2 मेंदूंचं जे डोकं आहे ना ते शाबूत ठेवलं पाहिजे.
आणि मग मुलांना मी असं विचारतो, तुम्हाला माहिती आहे का मुळात तुमच्या डोक्यामध्ये 2 मेंदू आहेत ते? म्हटलं माझ्या महाविद्यालयामध्ये सुद्धा मुलांना हे माहीत नव्हतं. ते 14वी 15वी मध्ये आले होते, पण 2 मेंदू असतात आणि ते दोन्ही मेंदू वापरायचे असतात हे माहीत नव्हतं. म्हटलं मला मुलं प्रश्न विचारल्यानंतर असं उत्तर द्यायचे की सर आज नका प्रश्न विचारू बाबा, आज मी एकच मेंदू आणलेला आहे. त्यामुळे हे तुम्ही मुलांना मस्त. आपण पटपट पटपट ब्रेक घेऊया आणि लगेच परत येऊया. बघत राहा सखी सह्याद्री बालदिन विशेष. नमस्कार. हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. ब्रेकनंतर सखी सह्याद्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या विषयाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया आपल्या उद्याच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाविषयी. उद्या शनिवार 15 नोव्हेंबर 2014 रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम होईल आणि त्याचा विषय आहे मान, कंबर आणि गुडघेदुखी प्रगत बाह्योपचाराचे फायदे. यात सहभागी होतील डॉक्टर अक्षरा देवरुखकर आणि सूत्रसंचालन करतील डॉक्टर अपर्णा राऊत. शनिवारी 15 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम जाईल आणि ह्या कार्यक्रमासाठी संपर्क साधण्यासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेच. 022 हा STD कोड आहे. 24908050 24988050. 15 नोव्हेंबर शनिवार रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर. आणि त्याचबरोबर आज बालदिनाच्या निमित्ताने आज आपण लहान मुलांविषयी बोलत आहोत, पण इथूनच पुढे जात सखी सह्याद्रीला पुढच्या शुक्रवारी सुद्धा हीच थीम आपली कायम राहत आहे. आणि या अनुषंगाने पुढच्या शुक्रवारी सखी सह्याद्रीचा विषय आहे बालहक्क समाजातील बालगुन्हेगारी. बालहक्क समाजातील बालगुन्हेगारी आणि यात सहभागी होणार आहेत विकास सावंत. शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर दुपारी 1 वाजता. तेव्हा बघत रहा सखी सह्याद्री. आजचा बालदिन विशेष जो आहे तो अनंत भावे सर यांच्याबरोबर आपण संवाद साधत आहोत. मुलांमध्ये खूप दडलेलं असतं आणि त्या दडलेल्या अनेक गोष्टी बाहेर जेव्हा येतात तेव्हा सृजनशीलता, सर्जनशीलता, कलाकार आणि कलात्मकता आणि यातून भावी नागरिक या सगळ्या गोष्टी बाहेर येणाऱ्या असतात. हा उमलण्याचा कालावधी आहे. हे सगळं आपल्याला पटतं, पण हे टप्प्याटप्प्याने आपण कसं करत राहायचं? नाही, त्याच्यामध्ये काही प्रात्यक्षिकं दाखवता येतात मुलांना असं वाटतं. बरं. म्हणजे उदाहरणार्थ मी मुलांना असं सांगतो की तुम्हाला माकड आणि सुसर ही कथा माहिती आहे आणि तुम्हाला जर मी सांगायला सांगितली ती कथा सांगा तर तुमची म्हटलं 1-2-4 मिनिटामध्ये संपती कथा. मी ती कथा अर्धा तास रंगवू शकतो. याचं कारण असं की माझ्याकडे त्या माकडाला भाषा आहे, सुसरीला भाषा आहे, त्या सुसरीला नाव आहे, माकडाला नाव आहे आणि ही नावं देऊन मी ती कथा पुढे नेतो. उदाहरणार्थ चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही जी कथा आहे या कथेमध्ये मी इतकी भर घातलेली आहे. आता ही जगातल्या सगळ्या देशांमध्ये प्रचलित असणारी कथा आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये या ना त्या प्रकारची भर कल्पक अशा कथा लेखकांनी घातलेली आहे. तर माझ्या कथेमध्ये आपल्याला परिचित असतात ते फक्त 3 प्राणी की जे त्या म्हातारीला भेटतात आणि म्हातारी त्यांना असं सांगते की मी माझ्या नातीकडे जाते आणि नातीकडे गेल्यानंतर जरा तूप रोटी खाईन आणि गलेले ठेवून येईन, मग तुम्ही खा, नुसती हाडकं काय खाणार. तर अशी 3च त्यांना ते प्राणी माहीत असतात. तरच असेल, वाघ असेल, लांडगा असेल. माझ्या याच्यामध्ये मी भूत पण आणलेलं आहे. आणि शिवाय त्या म्हातारीच्या या प्रत्येकाला जी हुलकावणी देते म्हातारी त्याच्या बाबतीमध्ये
अभिप्राय देणारी एक माकड जोडी आणलेली आहे. अच्छा. हां, ही माकड जोडी आहे, त्याच्यामध्ये हे भूत आहे आणि ही माकड जोडी आणि ते भूत याच्या सहाय्याने सबंध कथा जी आहे ती कथा 70 पानं मी रंगवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन गंमत अशी केलेली आहे की त्यामध्ये जोडाक्षर नाही. बरं. हां, म्हणजे ती कथा लिहिताना मला असं पुढे पुढे वाटायला लागलं की मराठी भाषेमध्येच जोडाक्षर नाहीत की काय. या प्रकारची जी चमत्कृती आहे ती चमत्कृती गंमत आणते मुलांना आणि मुलांना अनुकरण करायला लावते की यार आपल्याला लिहिता येईल का. होय, पणाला लागते. माझ्याकडे मी जोडाक्षर विरहित अशा 125 कविता लिहिलेल्या आहेत. वा, मस्त. हां, म्हणजे मुलांना असं वाटतं की अरे जोडाक्षर विरहित आपल्याला लिहिता येईल का. आणि या अनुकरणामधून मी शिक्षकांना देखील सांगतो, म्हटलं मी काही कोणी फार कल्पक माणूस आहे अशातला मानू नका. तुम्ही 3-4 शिक्षिका एकत्र या. चटकन ऐकूया का आपण कविता तशी. हां, जोडाक्षर विरहित मिळतील, पण दुसरा एक नमुना सांगतो याच्यामधला की काय असतं, मुलांना एकमेकावरती कुरघोडी करणं हा प्रकार मुलांना खूप आवडतो. हां, आणि त्याच्यामध्ये एक माझी कविता आहे ती अशी की चष्मेवाला बगळा आणि चष्मेवाले मासे, अशी कविता. चष्मा लावून बगळा आला. चष्मा मुलाला आधी ही नुसती प्रतिमाच इतकी आवडते. चष्मा लावून बगळा आला, पाण्यामध्ये उभा राहिला, मटक मटक मासे मटकाऊ, भरल्या पोटी झोपून जाऊ. पण मासे त्या पाण्यामधले तेही होते चष्मेवाले. नच येती ते बगळ्यापाशी, बगळा बिचारडा उपाशी, बगळा करतो हाय हाय, मासे करती बाय बाय. आता ही एकमेकावरती जी कुरघोडी करण्याची कल्पना आहे ती मुलं सतत करत असतात हे. अगदी. आणि ते त्यांना जर प्राण्यांच्या मध्ये मी नेऊन सांगितलं तर त्यांना गंमत वाटते आणि ते तू बगळा का मासा असं ते एकमेकांना विचारतात. इतकंच नव्हे तर मी भूताच्याही गोष्टी सांगतो. मला व्यक्तिशः असा कुठलाही संस्कार त्यांच्यावरती होऊ नये असं वाटत नाही. जेव्हा मी इंग्रजीमध्ये एक पुस्तकं वाचतो त्यावेळेला इंग्रजीमधल्या पुस्तकामध्ये या प्रकारचं सगळं काही असतं, सगळं वातावरण. कारण मुलांच्या मनामध्ये ते असतं, ते येऊ दे बाहेर असं आणतो मी त्यांना. याविषयी खरं जाणून घेते, पण प्रश्न घेऊया का आपण. हो, पण त्याच्या आधी फक्त एक तपशील सांगतो गंमत की मुलांना मी असं सांगतो की तुम्हाला हे माहितीये का, तुम्ही एकटे कधी गेलायत का रानामध्ये. मी जातो रात्री बेरात्री एकटा हिंडतो आणि समोर एखादं भूत येतं समजा, आणि इतक्या सपाट शब्दामध्ये सांगायचं त्यांना की समोर भूत आलं तर तुम्ही घाबरून जायचं काही कारण नसतं. एकच लक्षात ठेवा, म्हटलं पुढे कधी जाल तुम्ही अरण्यामध्ये रानामध्ये तर लक्षामध्ये ठेवा की भूतांना नावं नसतात, त्यांना नंबर असतात. त्यामुळे माझ्या समोर भूत आलं की काय 123 असं मी त्याला हे माझं बोलणं संपल्यानंतर कार्यक्रम संपतो ज्या वेळेला त्यावेळी मुलं आपापसामध्ये 124. सर 1:45 पटकन प्रश्नाकडे वळते. पुढचा प्रश्न. नमस्कार सर, माझं नाव रमांगी राकेश बेलवलकर आहे. माझा प्रश्न असा आहे की माणसांपेक्षा मुलांची मैत्री तंत्रज्ञानाशी अधिक आहे असं तुम्हाला वाटतं का? माझं नाव ज्योती बेलवलकर. माझा असा प्रश्न आहे की मुलांना करिअरच्या वेगवेगळ्या वाटा कशा प्रकारे दाखवता येतील? हां, मला असं वाटतं की तंत्रज्ञानाशी खरोखरच त्याचा परिचय आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञान त्यांना देऊ शकू तितक्या प्रमाणामध्ये त्यांची जिज्ञासाही जागी होईल. आणि या बाबतीमध्ये जर ऐपत आपली नसेल तर अशा संस्थांनी पुढे यायला पाहिजे आणि ती ऐपत त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. मी मगाशी वाचनालयाबद्दल बोलत होतो, तर वाचनालयामध्ये मी जसा बोलतो तसंच मला असं वाटतं की तंत्रज्ञानाची संग्रह का नसावेत की जिथे जाऊन म्हणजे व्यायामशाळांप्रमाणे तंत्रज्ञानाच्या शाळा आहेत आणि तिथे जाऊन मुलं काही मोडतोड करतायत. गंमत वाटेल ना. मला असं वाटतं की खरं आहे, मुलं ही मी म्हटल्याप्रमाणे ही एक संपत्ती आहे आणि या संपत्तीचा आपण कसा उपयोग करतो हे आपल्या दूरदृष्टीवरती अवलंबून आहे. तर खरा बालदिन साजरा होईल. वा, पुढचा मुद्दा घेते. हो. सर, माझं नाव शशिकांत संतोष गेवडे. सर, आपल्या देशामध्ये बालमजुरी करणारी मुले आणि मुले शिक्षणापासून वंचित राहत आहे, त्यावर सरकार काय करत आहे? सर, माझं नाव उल्हास रामचंद्र देऊलकर. सर, आज समाजामध्ये मध्येच शाळा सोडणाऱ्यामध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे, यावर आपलं मत काय आहे?
वेळ कमी आहे पण विचार प्रवण करणारे हे दोन्ही मुद्दे आहेत. नक्की. मला असं वाटतं की समजा मुलगी ही शाळेमध्ये जाऊ शकत नसेल तर एक उपाय करता येण्यासारखा आहे की शाळेमध्ये न जाणारी जी मुलगी आहे तिच्या अवतीभोवती आपण ऐकवत का नाही तिला, ऐकवत का नाही तिला वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान विषय. हे जर तिच्या समजा तिला ट्रान्झिस्टर वापरायची परवानगी मिळाली कोणाकडनं, ती जिथे त्या घरी ती काम करते त्याच घराकडनं, तर तिच्या कानावर पडेल ना बऱ्यापैकी काही ध्वनिमुद्रित अशा प्रकारचं कितीतरी ज्ञान आहे. आणि हे ज्ञान जर अशा मुलांच्या कानी पडलं तर अशा मुलांच्यामध्ये सुधारणा होऊ शकेल. आपण कल्पकतेने त्या मुलांची जी काहीतरी कठीण परिस्थिती आहे त्या कठीण परिस्थितीमध्ये तोडगे शोधूया ना. कठीण परिस्थिती आहे म्हणून हातपाय गाळून कसं बसून चालेल, नाही चालणार आपल्याला. बरोबर आहे. त्यांचा सहभाग जो आहे तो प्रत्येक गोष्टीमध्ये वाढवायला हवा, नाही का. आणि आज जागतिकीकरण जे आपल्यापाशी पोचलेलं आहे, तुम्ही म्हणता तसं प्रत्येक खेड हे ग्लोबल झालेलं आहे. मग या पार्श्वभूमीवर मुलांची वाढ सुद्धा ही ग्लोबल पद्धतीने जागतिक पातळीवर व्हायला पाहिजे. मग या दृष्टिकोनातून त्यांना आपण कसं पुढे न्यावं. मला असं वाटतं की जगाची ओळख त्यांना करून देणं जितक्या लवकर करून देता येईल तितकी चांगली. आपण गर्भसंस्काराबद्दल बोललो पण तिथपासून तर त्यांचं गर्भानंतर जगण्याचं जे त्या वाढीमध्ये आपण खरी गुंतवणूक करतो का त्यांच्यासाठी, हा स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे. खरं वाढ हा मुद्दा आल्यानंतर तुम्ही मगाशी माझ्याशी बोलताना एक छान मुद्दा की पाठ्यपुस्तकातनं होणारी वाढ आणि साहित्यामधनं होणारी वाढ ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि पाठ्यपुस्तकाकडे आकर्षित करणं हे फार कठीण असतं. याविषयी पटकन आपण सांगूया ना. नाही, याचं कारण असं आहे की पाठ्यपुस्तक पुष्कळ कोरडेपणाने चोथटपणाने शिकवलं जातं. म्हणजे एक फार नामांकित अशा प्रकारचा ब्रिटिश नाटककार आहे, तो म्हणाला की मी आयुष्यभर वाढत होतो, माझी वाढ खुंटली फक्त मी शाळेत होतो तेव्हा. इतकं विलक्षण आहे वाक्य विचार करण्याजोगं आहे की तशी अवस्था आपण आपल्या शाळांची असू नये असं मला वाटतं. सगळ्या शाळा हा कार्यक्रम ऐकतायत, बघतायत आणि यातून योग्य ते उपदेश घेत आहेत. बरोबर, तसं असता कामा नाही. तसं शाळेमध्ये इतक्या प्रकारच्या गोष्टी असायला पाहिजेत की मुलं सतत आनंदी राहायला पाहिजेत आणि जागी राहायला पाहिजेत. बरोबर. यामध्ये असं की कुठल्याही गोष्टीचा ताण असता कामा नये आणि निकोप वातावरणामध्ये या सगळ्या त्यांना बागडायला मिळायला हवं. आता प्रत्येक ठिकाणी काही शांती निकेतन असणं शक्य नाहीये आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाला यशस्वीतेकडे जायचंच आहे, पण तरी पण स्वार्थ आणि परमार्थ याची सांगड घालत पुढे जायचंय. काय सांगायचं तुम्हाला, मंत्र काय द्यायचं? नाही, एक साधा मंत्र आहे की बाबा रे, मेहनतीशिवाय काहीही शक्य नाही. मेहनतीला उत्तर काय? अधिक मेहनत. अधिक मेहनतीला काय उत्तर आहे? अधिक अधिक मेहनत. आणि अधिक अधिक मेहनतीला अधिक 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 मेहनत. त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपला भारतीय समाज जो आहे, हा भारतीय समाज हा सोपी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो आणि सोपी उत्तर शोधण्याच्या प्रयत्नामध्ये आपली मुलांची जी प्रगती आहे ती प्रगती तितक्या प्रमाणामध्ये होत नाही. बरोबर आहे. पण यामध्ये तुम्ही म्हणता तसं हे गणित जे आहे ते गुणाकाराने वाढत जाणार आहे. पण या गुणाकाराने वाढणाऱ्या गणितामध्ये, ही होणाऱ्या वाढीमध्ये चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन असं म्हणणं, त्या मुलांकडनं आपली सुद्धा प्रगती जी होत असते तिथेही लक्ष देऊन आणखीन प्रगतीचं ध्येय हे पालक आणि शिक्षकांना सुद्धा साध्य करता येणार आहे, नाही का? हो, म्हणजे त्यांनी सुद्धा हाच मंत्र लक्षामध्ये घेतला पाहिजे की शिक्षक का मानतात की मला इतकंच मी एकच विषय मी शिकवीन आणि त्या विषयामधलीच माझी तज्ञता जी आहे ती पुरे पडेल. नाही, तुम्ही दुसरे विषय शिका. मुलांना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे अधिक समृद्ध करा. आणि अधिक समृद्ध करायचं असेल तर तुम्हाला, मला असं वाटतं की स्वतः समृद्ध व्हायला पाहिजे. तुमच्याकडे जी समृद्धी असेल ती समृद्धी तुम्ही वाटणार की नाही शेवटी. बरोबर आहे. हां, आणि तशी तुम्ही तयारी ठेवली पाहिजे असं मला वाटतं. तिथे मेहनत, मला असं वाटतं की जो मंत्र हा पाश्चात्य समाजाने जपलेला आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तो मंत्र मेहनतीचा हा आपण जपायला पाहिजे. मेहनत 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 आणि त्यातून अधिक मेहनत, अधिक पुढे जाणं. आजच्या काळात, आजच्या दिवसासाठी आम्हाला सगळ्याच बालकांना तुम्ही मराठीमधले सांता क्लॉज इथं आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला मूलमंत्र दिलेला आहे आणि याविषयीच पुढे जायचं आहे. पण या सांता क्लॉज कडनं आम्हाला भेट म्हणून एक पटकन अर्ध्या मिनिटात कविता ऐकता येईल? हो, मला असं वाटतं की एक साधी कविता आपण आहे की पसारा खूप असतो, त्याच्यामध्ये एखादाच माणूस हा काहीतरी विशेष असतो. म्हणजे बदकं पुष्कळ असतात, राजहंस एखादाच असतो. हे मुळामध्ये लक्षामध्ये घेतलं पाहिजे. त्यामुळे बघ,
असती 99 पळणारे एकच असतो लढणारा, असती 99 थिजणारे एकच असतो जळणारा, असती 99 घेणारे एकच असतो देणारा, असती 99 बघणारे एकच असतो करणारा, असती 99 रुतणारे एकच असतो उडणारा, असती 99 रडणारे एकच असतो हसणारा. येस, हा हसणारा तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये दडलेला आहे. तुमच्या आमच्यामध्ये असलेलं बालपण जागूया आणि हो या बालकाशी रोज संवाद साधूया. बघा सर म्हणतात तसंच प्रत्येक दिवस हा बालदिन असेल आनंदाचा, उत्साहाचा, नवीन उमेदीचा, महत्त्वाकांक्षेचा आणि जिद्दीचा, प्रगतीचा असेल. सर तुम्ही आलात, आमच्या सगळ्यांमधलं बालपण जे आहे ते आम्हाला पुन्हा आठवण करून दिली. मनपूर्वक आभार. मला ही संधी मिळाली लहान होण्याची. क्या बात आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार मंडळी. Thank you.